हॅलो, मी श्रुती. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही अक्कलकोटवरून निघालो होतो गाणगापूरला जाण्यासाठी. तर हा गाणगापूरमधलाच गेट आहे. तर नंतर गेलो आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि मग आम्ही गेलो नदीवरती. पण तिथे खूप जास्त पूरस्थिती होती. पाणी दुथडी भरून वाहत होतं आणि खूप जास्त घाण झाली होती, कारण पाणीच तितक्या उंचावर गेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं, थोडा वेळ बसलो. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर रात्री 8 वाजता पालखी सोहळा आणि आरती सोहळा असतो. तर खूप प्रसन्न असा पालखी सोहळासुद्धा आम्ही एन्जॉय केला. दत्तगुरूंचं दर्शन घेतलं. खूप छान आणि निरागस ते असं रूप होतं. तर तुम्ही गेलात की तुम्हीसुद्धा जा. आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी पहाटे 3 वाजता उठून काकड आरतीसाठी गेलो होतो. तेव्हासुद्धा निर्गुण पादुकांचं दर्शन घेतलं. मग आम्ही जायला निघालो पंढरपूरला. मनात आलं एकदा पंढरपूरला जायचं आणि ते आम्ही पूर्णसुद्धा केलं. गेलो आम्ही पंढरपूरमध्ये, छान दर्शन झालं. मुखदर्शनच घेतलं, कारण की आदल्या दिवशी एकादशी असल्याने त्या दिवशीसुद्धा खूप जास्त गर्दी होती. लाईनमध्ये गेलो असतो तर कमीत कमी 6 ते 7 तास गेले असते. पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता, कारण की पुढे आम्हाला घरीसुद्धा पोचायचं होतं. मग निघालो आम्ही तिकडून. दर्शन वगैरे खूप छान झालं. मग जाता जाता पुण्यामध्ये हे वीर धरण लागतं. तर वीर धरणावरती खूप जास्त पाणी होतं. आम्ही तिथे थांबलो होतो. खूप जास्त वेळ असा टाईम स्पेंड केला तिथे जाऊन. खूप एन्जॉय वगैरे केलं, फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही जायला निघालो घरी. पण जाता जाता नंतर असंच वाटलं, मनात इच्छा झाली की साईबाबांना पण भेटून जाऊया. मग आम्ही गेलो प्रतिशिर्डीला. तिथेच पुण्यामध्ये प्रतिशिर्डी आहे. तर प्रतिशिर्डीला गेलो. तिथेसुद्धा साईबाबांचं दर्शन घेतलं आणि हे तिथला परिसर इतका सुंदर आहे, खूप छान वाटतं. तुम्ही एकदा जा तिथे, तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडेल. खूप मस्त ॲम्बियन्स आहे तिथला. तर खूप छान वाटलं. आम्ही दर्शन वगैरे केलं साईबाबांचं आणि आतला ॲम्बियन्स, आतमध्ये एकदम मस्त काचा वगैरे लावलेलं आहे. दर्शन